श्री स्वामी समर्थ. अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता, परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐशी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिता ती, मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन, शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी, एती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृद्गतासी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहोनी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्दोदित झाले अंतरी, हर्षप्रोटी न समावे. उठोनिया करुणी स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करावयास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथीची वास्तव करीती, सिद्धी प्रसन्न तयाला. बहुत धर्म कृत्ये केली, दूरवर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहज चित्सूर भुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलाजनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, येती तत्काळ जाणोन. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वारयोषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिधली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहाले. ऐसे सच्चिष्य अनेक, श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. करी नग्न तलवार,
घेऊन आला श्री समोर, घालोन साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाओनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनिया कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहोनी, खिन्न झाला अंतःकरणी. समर्थाते आपुली करणी, नावडे सर्वथा म्हणतसे. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित शरदार. काही कारण जाहले, संसारी मन विटले. प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. मायापश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी जाहले. दीनवदन होओनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, माझे मरण चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कुतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहोनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्ण्यता ती. बैलाप्रती दिली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, ध्याती ज्याते निगमागम. सुरनर वर्णिताती गुण, अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी, स्वेच्छे विचरे जोयाजनी. भक्ता सन्मार्ग दाखवोनी, भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार, श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निषिदिनी, करोणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी, हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. लीलावेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद. परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन. निगमागमासही जाण, नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र, तुझ समकवी पाहिजेत. तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवादकान गावे. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला, जनादाविल्या अनंत लीला. उद्धरिले कैक पाप्याला, अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी. गृहस्थ एकदर्शनासी, समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थे त्या ते वदती, हास्यवदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने. फकीरे बोलाविले 5 जण, जेवू घातले तयांते. फकीर तृप्त होऊनी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते धवा.
म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ, म्हणती घे हे उच्छिष्ट गे हे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनाचा भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊनी एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊनिया पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वंदू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर, दान करावया भांडार, मोकळे करी परी शक्तीनुसार, याचकनेती बांधोनी. षडस अन्नाचे ढीग पडले, क्षुधित जन तेथे आले, त्यांनी तातुनी भक्षिले, क्षुधा शांत होई तो. स्वामी चरित्र भांडारातून, रत्ने घेतली निवडून, प्रेमादरे माळ करून श्रोतयांचे कंठी घातली. श्रीचरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरण पूजी, शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत, करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता, जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसार, चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून, ब्रह्मारंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त, दुःखे करून आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसाम. असो स्वामींच्या अनंत लीला, जनासन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपर्लीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांसी स्नेह झाला निकीट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, धिवंसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाईले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, आबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धस्त देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातुनी आले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला,
अक्कलकोटी प्रवेश केला. तेथील महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म संबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त नव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा माता, पार्वती माता पतिव्रता, वंदोणी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखे वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ लिहिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुआ. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यांस करू एक विनंती, मी केवळ हीनमती कवित्व करू नेनेची. परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उबग मानावी चतुरे स्वामीचरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी श्री गोविंदा, भक्त तारका आनंद कंदा, अननमातिता अभेद्या. अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडोनी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना, विजिदाता कमलवदना, हृदय कमली वसावे. मर्छकुर्म वराहजान, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकी तू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा घालून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल, घालूनी चरणी ठेविला भाल, सुधोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. परमपूज्य गुरुमाऊली की जय.
भारत माता की जय.